अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील दुर्दैवी घटनेनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देत संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय। यावेळी ज्या परिचारिकेने धाडसाने नवजात बालकांचे प्राण वाचवले तिचा सत्कार करत आर्थिक मदत देण्यात आली आहे। तसेच पीडित कुटुंबियांनाही मदतीचा हात देण्यात आला आहे। राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, विधान परिषद आमदार प्रवीण पोटे पाटील, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, शिवराय कुलकर्णी, माजी नगरसेवक तुषार भारतीय यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या स्त्री रुग्णालयाला भेट दिली। यावेळी संपूर्ण घटनेची माहिती घेत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। संकटाच्या काळात नवजात बालकांना वाचवण्याकरिता धाडस दाखवणाऱ्या परिचारिकेचा सन्मान करून तिला आर्थिक मदत देण्यात आली। तसेच या दुर्दैवी घटनेतील पीडित कुटुंबियांनाही मदत करण्यात आली। दरम्यान विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना या घटनेचे राजकारण करू नये असे आवाहन केलेत। घटना अत्यंत दुर्दैवी असून यामागील नेमके कारण शोधून दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलेत। तर अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी पीडित कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत राज्य शासनाने मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून भविष्यातही शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी माहिती दिली आहे। याच्यामध्ये असं ठरवलं होतं की येणाऱ्या 6 तारखेला दहीहंडीचा कार्यक्रम घेणार होतो। एवढी मोठी घटना जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर आम्ही दहीहंडी घेणे हे आम्हाला संयुक्तिक वाटलं नाही, कारण हा कार्यक्रम हा बालगोपालांचा राहतो। बालगोपालांसाठी आपण हा कार्यक्रम करतो आणि एका इकडे बालगोपाल दगावले आणि आपण दुसरीकडे बालगोपालांची दहीहंडी करणं हे काय आम्हाला योग्य वाटलं नाही। या दृष्टिकोनातून आपण दहीहंडी कॅन्सल केली आणि त्याच्या जागी आपल्याला या ठिकाणी शासन म्हणून शासनाच्या जागी मदत शासन करत राहील। आणि भारतीय जनता पार्टी म्हणून डॉक्टर बोंडे साहेब आहेत, ताळे साहेब आहेत, या ठिकाणी आमचे राजू वानखडे आहेत, शिवरायजी आहेत, जयंत भाऊ आहेत, या ठिकाणी आमचे तुषार भाऊ आहेत, महापौर आहेत। आम्ही असं ठरवलं की आपल्याला या ठिकाणी काय मदत करता येईल त्या मदतीच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय। देवेंद्रजी फडणवीस साहेब विशेष करून आणि पालकमंत्री विशेष करून की ही घटना अशी पुढे अमरावतीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात घडू नये आणि या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, जे कंत्राटदारी कर्मचारी आहेत, त्यांना आपल्याला रेग्युलर कसं करता येईल हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आज आमच्या समोर आला। त्यामध्ये पुष्कळ लोकांचा सहभाग राहिला। काही लोकांची आमच्याकडे फक्त 4-5 नावं आली होती की त्या ठिकाणी जी कॅज्युअल्टी जी झाली, त्या ठिकाणी ही आग लागली, स्फोट झाला, त्या ठिकाणी फक्त आम्हाला 4च नावं आली। त्यामुळे आम्ही 4 लोकांचा सत्कार केला। उरल्या लोकांचा सुद्धा आम्ही त्यांना आर्थिक मदत करतो, कारण त्यांनी त्यांचा जीव मुठीत धरून ती बालके वाचवली। हा फार महत्वाचा एक कार्य त्यांनी एक या ठिकाणी उपक्रम केला असं म्हणावं लागेल किंवा मोठं काम केलं असं म्हणावं लागेल। त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आलो। आता याच्यानंतर आम्ही ते ज्या ठिकाणी बालक ऍडमिट आहे किंवा ज्या ठिकाणी ती मृतक झालेली आहे त्यांच्या घरी जाऊन सुद्धा त्यांना आपल्याला आर्थिक मदत करायची आहे असं आम्ही ठरवलेलं आहे। कोणाची जी घटना झाली आपण या ठिकाणी आढावा घेतला आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे ही। याच्या आधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना इथे घडलेल्या आहे। मी आधीच सांगितलेलं आहे की संबंधित कंत्राटदारांवर ज्यांनी ज्यांनी या गोष्टी पुरवलेल्या आहे, व्हेंटिलेटर वगैरे, त्याची निष्पक्ष चौकशी होणारच आहे आणि या दोषींना याच्यात सोडलं जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। जिल्ह्यामध्ये अशी घटना वापस होणे म्हणून सुद्धा काही जिल्हा नियोजनच्या 100% त्या प्रकारचं नियोजनच वरिष्ठ स्तरावरून झालेलं आहे। स्थानिक स्तरावरून तर विषय आहेच, पण वरिष्ठ स्तरावरूनच ह्या गोष्टी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा या गोष्टी होऊ नये आणि या ज्या प्राणपणानं जीवाची बाजी लावून ज्या कक्ष अधिकार, ज्या पर्यवेक्षिका आहे, त्यानंतर नर्सिंग आहे, त्याच्यानंतर वॉर्ड बॉईज आहे, त्यांना जास्तीत जास्त हे म्हणजे त्यांचा आत्मविश्वास बळावला पाहिजे। त्याकरिता या गोष्टी आणि त्यांचा आत्मविश्वास बळावण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे। आणि जे मृत बालक आहे त्यांच्या घरी सुद्धा जाणार आहे आणि जे जखमी आहेत त्यांना सुद्धा मदत म्हणून जे काही शासनाकडून तर होईलच, तो वैयक्तिक भारतीय जनता पार्टी ज्या नात्याने हे करण्यात येणार आहे। यामध्ये विरोधकांनी आरोप केलेला आहे की ज्या दिवशी घटना झाली एकही आमदार भाजपाचा जिल्ह्यातून या ठिकाणी अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार आहे। डॉक्टर बोंडे साहेब लेह लडाखला केंद्र सरकारची त्या ठिकाणी बैठक होती, त्या ठिकाणी गेले होते। मी मुंबई आणि मला काही ठिकाणी दुसरं काम दिलं होतं, मी त्या ठिकाणी होतो। कॅबिनेट असल्यामुळे आमचे प्रवीण तायडे साहेब आहेत ते मुंबईला होते। त्याचप्रमाणे
राजू वानखडे जे आहेत, राजेश वानखडे आमदार, ते सुद्धा मुंबईला होते. कारण आणि बाकी सुद्धा आमचे आहेत, दादा आहेत, अरुण आपलं प्रताप दादा आहे, ते सुद्धा मुंबईला होते. सगळे साधारणतः आमदार साधारणतः मुंबईत होते. पण त्या ठिकाणी आमचे महापौर जयंत जयंकर, शिवराजी, चेतन गावंडे आणि तुषार भाऊ सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टी हा किरण पातुरकर सुद्धा त्या दिवशी आले होते. भारतीय जनता पार्टी हा पक्ष लोकांसोबत काम करणारा पक्ष आहे, लोकांच्या दुःखामध्ये सहभाग होणारा पक्ष आहे. त्यामुळे असं काही कोणाला बोलायचं काही याला गरज नाही. आणि विशेष करून कोणी राजकारण करण्यासारखा काही हा विषय नाही आहे. कारण राजकारण करून स्वतःची पोळी भोजणं त्याच्यामध्ये काही मतलब नाही आहे. या आधी सुद्धा असं काही घटना घडतात, ह्या काही घटना कोणी काही सांगून येत नाही. आता ही घटना पुढे घडू नये यासाठी महाराष्ट्र शासन, आम्ही आमदार म्हणून त्याला काय मदत करता येईल, कसं करता येईल असा आमचा प्रयत्न राहील. वट्टीवार आणि सुषमाताई अंधारेने आरोप लावलाय की बाबा हल्ल्यातून राजस्थानमध्ये गुपचूप ठाण्यामध्ये घुसत आहे. नाही, याच्यामध्ये पहा, आपापला आरोप त्यांनी काय लावायचा, त्यांनी त्यांचे स्वतःचे कॉन्स्टिट्यूशन पाहायला पाहिजे. सगळ्यात त्यांच्या घरचा मुलगा गेला असता तर पहिले नाही आले. नाही, हे असं नाही आहे. आम्ही आमचा जो प्रयत्न आहे, भारतीय जनता पार्टी हा जो प्रत्येक आमचा कार्यकर्ता पदाधिकारी हा संवेदनशील आहे म्हणून आपण हा करतोय. आम्ही दहीहंडी एवढी मोठी कार्यक्रम जो आहे त्या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी केल्या होत्या, तो आम्ही त्याच्यामधून मागे येऊन आम्ही हा कार्यक्रम करतोय. त्याचा अर्थ आहे, याच्या आधी मी स्वतः या ठिकाणी आपला ऑक्सिजन प्लांट दिलेला आहे, या ठिकाणी आपल्या डायलिसिस मशीन्स दिलेल्या आहे, इथे पाण्याच्या मशीन्स माझ्या लागलेल्या आहे, इथे एसीस माझे लागलेले आहे. तर एकाही तुम्हाला एक सांगतो, हे जे विरोधक लोक जे गोष्टी करतात ना, डफरीन इरविन ठिकाणी सगळ्या ठिकाणी आमच्या संस्थेतल्या आम्ही डोनेट केलेल्या मशिनरी या ठिकाणी लागलेल्या. एकाही आमदाराने विरोधकाने आजपर्यंत या ठिकाणी साधी बकेट सुद्धा दिलेली नाहीये. ते काय गोष्टी करतात आपल्याला? आम्ही संवेदनशील आहे म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय. देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, ते ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने आम्ही सुद्धा काम करतोय. अमरावतीतील या दुर्दैवी घटनेची कारणे शोधून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पीडित कुटुंबियांना मदत आणि संकटात धाडस दाखवणाऱ्या परिचारिकेचा सन्मान करण्यात आला आहे.